माझे पंढरी शिवतीर्थ रायगड व माझे विठ्ठल छत्रपती शिवाजी महाराज यांच्या दर्शनासाठी पहाटे सकाळी 5 वाजता मी उत्सुकतेने कारने जात होते. वाटेत डोंगर रांगेत धुक्याचे चादर असताना त्याच्यातून वाट काढत जातानाचा आनंदच वेगळा होता. त्याच्या पहिल्या पायरीचे दर्शन घेऊ. महाराज, ही शिवकन्या येत आहे तुमच्या दर्शनाला. मला ऊर्जा द्या, शक्ती द्या. जय शिवराय. जय जिजाऊ, जय शिवराय. शिवतीर्थ रायगड, गडांचा राजा, राजांचा गड, किल्ले रायगड. शिवभक्तांची पंढरी, किल्ले रायगड. जिथे शौर्य सदैव जिवंत आहे असा हा किल्ले रायगड. रायगड किल्ल्याचं जुनं नाव रायरी आहे. रायरी हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी 1656 साली जिंकून घेतला. रायगड किल्ल्याचे बांधकाम सतत 14 वर्ष चालले व 1670 साली रायगड किल्ल्याचे बांधकाम पूर्ण झाले. स्वराज्याची राजधानी शिवतीर्थ रायगड किल्ला आपल्या दिमागात उभा राहिला. स्वराज्याचे पहिले इंजिनियर हिरोजी इंदोलकर यांच्या देखरेखीखाली हा रायगड किल्ला बांधण्यात आला. रायगड किल्ल्याचे क्षेत्रफळ हे 1265 एकरवर पसरलेले आहेत. 350 इमारती आहेत व याची उंची ही 2851 फूट एवढी उंच आहे. नमस्कार, मी शिवव्याख्याती आरोही खंदारे पाटील, वर्ग 6वीची विद्यार्थिनी. माझ्या शाळेचे नाव बालविद्या मंदिर वैभवनगर, परभणी. परभणीची कन्या आज तुम्हाला धर्तीवरचा स्वर्ग शिवतीर्थ रायगड किल्ला या किल्ल्याचा थोरवी असा इतिहास सांगणार आहे. आपल्या महाराष्ट्राचं अजरामर वैभव याची माहिती संपूर्ण जगाला व्हावी यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत. तुम्ही माझा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आपल्या धर्तीवरचा स्वर्ग शिवतीर्थ रायगड किल्ला, मराठ्यांची पंढरी संपूर्ण जगाला कळू द्या. जाण्यासाठी पायी मार्ग. गडावर जाण्यासाठी एकूण 3 मार्ग आहेत. चित्त दरवाजा, नाणे दरवाजा आणि रोपवे. चित्त दरवाजातून गडावर येण्यासाठी एकूण 1400 ते 1500 पायऱ्या आहेत. आरोही खंदारे पाटील नावाचे YouTube चॅनल आहे. तुम्ही त्याला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. हा भगवा पेलणे सोपं नाही. या भगव्याला पेलण्यासाठी मनगटात रग आणि छातीत धग असावी लागते. ज्याच्या खांद्यावर हा भगवा आहे तो खांदा सुद्धा मजबूत असावा लागतो, कारण हा भगवा आहे स्वराज्याचा. हा भगवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा म्हणत पंढरीला जाणाऱ्या वारकऱ्यांचा. हा भगवा जय शिवराय म्हणत शिवतीर्थ रायगडावर जाणाऱ्या शिवभक्तांचा. हा भगवा, हा भगवा, हा भगवा शौर्याचा, हा भगवा त्यागाचा, हा भगवा बलिदानाचा, हा भगवा स्वराज्याचा, हा भगवा सह्याद्रीच्या अस्मितेचा. कोड चौतर्फा गडाचे कडे तासिल्याप्रमाणे गाव दीर्घ उंच प्रचंड गडावर पहा शिवभक्तांनो, कशा आहेत दख्खनच्या पठारावरील उंच उंच सह्याद्रीच्या पर्वतरांगा. कशा हिरव्यागार शालूने नटलेल्या आहेत. रायगड पाहिला असेल किंवा नसेल तो आज आपल्याला प्रत्यक्षात पाहायचा आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिवछत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने
शिवराय असे शक्तिदाता. या चित्त दरवाजाला एकूण 1400 ते 1500 पायऱ्या आहेत, पण मी अर्ध्या पायऱ्या करून सर वरती आले आहे. तरी मला थकवा लागत नाहीये, कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावामध्ये एवढी ताकद आहे. शहाजीराजे कर्नाटकात जात असताना माझ्या राजांना त्यांनी अवघ्या 9 वर्षाच्या असताना भगवा ध्वज दिला आणि आज तोच भगवा ध्वज दौलाने फडकवत आज मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीकडे घेऊन जात आहे. इथं युवराज भैया, इथं हे बघा किती जबरदस्त आहे वरी पहाड. रायगडावरील शिवकालीन पायऱ्या म्हणजे जणू काही अद्भुत चमत्कारच. अरे इकडून आहे, इकडून डोंगर आता. क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज योगीराज श्रीमंत योगी श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. पहा, शिवतीर्थ रायगडावरील पवित्र गंगा कशी रायगड किल्ल्याला अंघोळ घालते. रायगडावरील नैसर्गिक काळे क्षार आणि थंडगार पाणी. शिवतीर्थ रायगडावरील महादरवाजा जवळील अद्भुत अद्वितीय अशी चिरेबंदी तटबंदी भक्कम आणि मजबूत.
छत्रपती शिवाजी महाराज जय भवानी जय शिवाजी जय शिवाजी जय भवानी छत्रपती संभाजी महाराज की जय माझी जाऊ मातेचा हा आहे गडाचा पहिला दरवाजा. याची बांधणी गोमुख आकाराची आहे. गोमुख म्हणजे गायीने तोंड वळवल्यावर जसा आकार तयार होतो त्या पद्धतीची याची रचना आहे. शत्रू जवळ आल्याशिवाय त्याला हे प्रवेशद्वार दिसणारच नाही. हे शिवकालीन प्रवेशद्वार आहे. याचं स्ट्रक्चर, आकार, बांधणी संपूर्ण महाराजांचीच कल्पना आहे. आणि या दरवाजावर बघा त्या अणकुचीदार लोखंडी खिळे आहेत ना, तर हत्तीला सुद्धा धडक मारून हा दरवाजा उघडता येणार नाही व लाकडी ओंडक्याने सुद्धा मारा करून दरवाजा उघडता येणार नाही. म्हणजे लाकडी ओंडक्याने म्हणजे 20-25 शत्रूचं सैन्य काय करणार, आपल्या खांद्यावर लाकडी ओंडका घेणार आणि थोडं मागं जाऊन परत येऊन त्याला मारा करणार. पण मागं जायला तर चान्सच नाहीये. आणि कारण असं आहे याचं, कारण याचा मार्ग हा युटर्न आहे. आणि तुम्हाला हे जे बघा खिडक्या आहेत ना, यांना जंग्या म्हणून ओळखलं जातं. या जंग्यांचा उपयोग शत्रूच्या अंगावर उकळते तेल टाकण्यासाठी केला जात होता. आणि याच दरवाजाला बघा एक छोटा दरवाजा आहे. महाराजांची पालखी येत असेल तरच हा दरवाजा उघडला जात असे. सायंकाळी 5:30 गडावर तोफांचा आवाज झाला की हा दरवाजा बंद केला जात असे. आणि सकाळी जेव्हा तोफांचा आवाज येईल तेव्हाच हा दरवाजा उघडला जात होता. आणि याच दरवाजावर हिरकणी नावाची गवळण अटकली होती. शिवतीर्थ रायगड किल्ल्यावर प्रवेश करताना महादरवाजात चरणी नतमस्तक होणे म्हणजे आपण महाराजांप्रती दाखविलेला आदर व निष्ठा होय. चला रायगड माझी पंढरी आणि छत्रपती शिवाजी महाराज माझे विठ्ठल पाहूयात. दरवाजाच्या वरचं स्ट्रक्चर पहा, काय स्ट्रक्चर भारी. याची रचना महाराजांच्या कल्पनेला माझा मानाचा मुजरा. ह्या आहेत शिवकालीन तोफा. सह्याद्रीच्या पर्वतरांगेत, दख्खनच्या पठारात पाण्याच्या मंजूळ आवाजात भगवा ध्वज कसा डौलाने फडकतो. हे आहे शिवकालीन मल्लखांब. किल्ल्यावरील हत्तीला बांधण्यासाठी हा मल्लखांब उपयोगी येत होता. पूर्ण रायगड किल्ल्यावर 5 बंधारा तलाव, 5 खोदे हौद व 52 पाण्याच्या टाक्या महाराजांनी त्याच काळी पाणी आडवा पाणी जिरवा ही संकल्पना राबवली होती. व हा हत्ती तलाव आहे ना, हा हत्ती तलाव हत्तींना पोहण्यासाठी, आंघोळीसाठी आहे. आपल्याला आता प्रश्न पडतो की एवढ्या उंच रायगड किल्ल्यावर 1400 ते 1500 पायऱ्या असलेल्या रायगड किल्ल्यावर हत्ती आणले तर आणले कसे? तर माझ्या महाराजांची दूरदृष्टी होती. महाराजांना याच रायगड किल्ल्यावर शिवराज्याभिषेक करायचा होता आणि शिवराज्याभिषेकाची शोभा वाढवण्यासाठी हत्तीच बरोबर आहे. म्हणूनच महाराजांनी हत्तीचे पिल्ले अगोदरच रायगड किल्ल्यावर आणून ठेवले होते व हत्ती ते मोठे झाल्यावर येथेच पोहत होते व आंघोळ करत होते. आहे शिरकाई देवी मंदिर. याच भवानी मातेने छत्रपती शिवाजी महाराजांना तलवार भेट दिली होती. मी एक कडव्याची आरती म्हणते.
जय अंबे जगदंबे जय तुझा माई, शरणागत भक्तावर करुणा कर आई. जय अंबे जगदंबे दुमदुमवी गीत तुझे, दख्खनचा वारा हट्टी मराठ्याच्या हृदय गाभारा. गोदा कृष्णा गाती गंधातीत गाथा, मंगल मंदिर सुंदर सह्याद्री माथा. जय देव जय देव. ही आरती वीर रसात्मक आहे, जसं की दुमदुमवी गीत तुझे, दख्खनचा वारा हट्टी मराठ्याच्या हृदय गाभारा. हे शिवकालीन घरे आहेत. आपल्या रायगड किल्ल्यावर एकूण 350 अशा इमारती आहेत. माझ्या राजाने त्या काळात प्रत्येक मावळ्याला राहण्यासाठी घरे दिली होती. हे बघा, पूर्ण इमारत 1 BHK आहे. इथे हॉल, इथे बेडरूम, इथे किचन. बघा, त्या काळात सुद्धा महाराजांना संकल्पना होती 1 BHKची. आता आपल्याला इथं भरपूर अशा इमारती पाहावयास मिळतात बघा, पण आता सध्या त्याचे फक्त दगडी अवशेषच उरलेले आहेत. ठिकाणी जागोजागी कडे आहेत. इथं एक आहे, इथं एक आहे. हे बघा, इथं पण आहे. आता आपल्याला या इमारतीचे फक्त दगडी अवशेषच पाहायला मिळतात. हे शिवकालीन लाल मातीच्या विटांचे घर, आणि हे जे इथं आहेत ना बघा मध्ये, तर ते सागवानी लाकडं असायचे आणि वरती ते असे तंबू लावायचे, म्हणजे त्याच प्रकारची त्यांची घरे होती तशी. हा आहे 5 बंधारा तलावातील एक खोदीव तलाव. यामधून सापडलेल्या दगडांचा उपयोग हा रायगड किल्ला बांधताना उपयोग केला जात होता. पहा, महाराजांची किती छान संकल्पना होती. त्यांनी एका विचारात 2 कामं केले, म्हणजे याच्यामधले दगड काढले आणि ते किल्ल्यासाठी कामात आले व या ठिकाणी एक तळे सुद्धा तयार झाले. जटाटवी गलज्जल प्रवाह पावितस्तरे गले विलंबिता भुजगतुम मालिका टमट 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 निनादवट मलवयं चकार चंड तांडवं तनोतु न शिव शिवं हर हर श्री शंकर नीलकंठ गंगाधर आय चरणम तिहारे. याद ऐसा विशाल वेग हो विघ्ना छाय माते चंद्र विराजे. हर हर महादेव. जाण्याची वेळ झाली आहे. सप्तसिंधूला योग. आपल्या महाराष्ट्रात 4.5 पायऱ्या पवित्र मानल्या जातात. एक पायरी आहे भक्तीची, ती पंढरपूर येथे संत नामदेव महाराजांची पायरी आहे. दुसरी पायरी ही सेवेची पायरी, शिवतीर्थ रायगडावर जगदीश्वराच्या मंदिरासमोर आहे. तिसरी पायरी आहे ती आहे जेजुरीला, तिला 2.5 पायरीचा मान मिळालेला आहे. शिवतीर्थ रायगडावर जगदीश्वराच्या मंदिरासमोर जी पायरी आहे सेवेची, त्या पायरीवर मोडी भाषेत अक्षरे लिहिली आहेत. सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदोलकर. राज, तुमच्या चरणी ही शिवकन्या नतमस्तक होते. राज, मुजरा स्वीकारावा. राज, मुजरा स्वीकारावा.
देवा खाली घालायचं ना. हात जोड फर्स्ट ते दे फेकून हात जोड भिजला ठीक आहे. कुठला हे जे तुम्ही माझ्या मागं पाहत आहेत ना ते आहे जगदीश्वराचं मंदिर. छत्रपती शिवाजी महाराज रोज सकाळी व संध्याकाळी या जगदीश्वराच्या मंदिरात दर्शनासाठी येत असत. खरं तर ही किल्ल्यावरची एक पवित्र जागा आहे, कारण की या मंदिरामध्ये जी महादेवाची पिंड आहे त्या पिंडीला छत्रपती शिवाजी महाराजांचा आदरयुक्त स्पर्श आहे. आणि आपण जर या जगदीश्वराच्या मंदिराची वरची जर रचना पाहिली ना बघा तर ती थोडी मशिदीसारखी आहे. आता आपल्याला प्रश्न पडतो, खाली तर मंदिर आहे आणि वरची रचना मशिदीसारखी काय बरं? तर याचं कारण छत्रपती शिवाजी महाराजांना असा उद्देश होता की आधी अगोदरच्या काळात बघा मुस्लिम राजवटी होत्या, तर शत्रूंनी लांबून जरी पाहिलं तरी त्यांना हे मंदिर न वाटता मस्जिद वाटावं, म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांनी याची वरची रचना ही मशिदीसारखी केलेली आहे. पहा काय संकल्पना होती माझ्या राजाची. सर्वात वैशिष्ट्यपूर्ण बांधकाम म्हणजे ही शिवकालीन बाजारपेठ होय. बघा दोन्ही बाजूनी दुकाने आणि मधोमध वाट. बघा हे जे दुकान आहे ना तर हे दुकान माझ्या उंची एवढे, म्हणजे साधारण एका माणसाच्या उंची एवढेच हे दुकानं आहेत. आता हे वरती दुकान आणि खाली जमीन. आता माणसं बघा इथून चालत जायचे, मग हे दुकानं त्यांना कसं काय दिसायचे? तर इथं घोड्यावर माणसं यायचे, घोड्यावर बसून यायचे व घोड्यावर बसल्यावर त्यांना हे वस्तू बघायला सोपी जाईल म्हणून हे एवढं उंच केलेलं आहे. ह्या बघा शिवकालीन पायऱ्या आहेत आणि हे या प्रकारचे दुकाने आहेत. सध्या आता फक्त इथं दगडी अवशेष उरलेले आहेत. जे तुम्हाला पाठीमागं शिवस्मारक दिसत आहे ना ते आपल्या भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वसंतराव चव्हाण यांच्या हस्ते 6 जून 1974 साली हे छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक या ठिकाणी बसविण्यात आलेले होते. व हे जे या ठिकाणी सोनेरी छत्र आहे ना ते 2012 साली छत्रपती उदयनराजे भोसले यांनी या ठिकाणी बसवलेले आहे. हे जे तुम्हाला मागं मैदान दिसत आहे ना हा संपूर्ण होळीचा माळ आहे. अगोदरच्या काळी येथे पारंपरिक पद्धतीने होळी खेळल्या जायची. बघा इथे रायगडावर सर्वप्रथम होळी पेटवायचे व नंतरच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होळी पेटविली जायची. आणि इथे एक पद्धत होती बघा, होळी पेटवली ना त्या जळत्या होळीमधून नारळ बाहेर काढायचं. ज्याने ते नारळ बाहेर काढलं त्याला 1.25 किलो सोन्याचं कड, घोडा व मानाचा फेटा बक्षीस म्हणून मिळाला जायचा. तर आपल्या सह्याद्रीचा छावा छत्रपती संभाजी महाराज अवघ्या 9 वर्षाचे असताना त्यांनी जळत्या होळीमधून नारळ बाहेर काढलं. बघा शंभूराजे अवघ्या 9 वर्षाचे होते, त्यांनी जळत्या होळीमधून नारळ बाहेर काढलं. तर विचार करा 33 वर्षाचे असताना त्यांनी काय पराक्रम गाजवला असेल ते. आहे नगारखाना. या नगारखान्याची उंची 52 फूट आहे. गेटवे ऑफ इंडिया इंग्रजांनी याच नगारखान्याची कॉपी करून बांधलेला आहे. शिव तुझे नाव ठेविले पवित्र, छत्रपती सूत्र विश्वाचे की, छत्रपती सूत्र विश्वाचे की.
किती योगायोग म्हणावा लागेल. 1645 साली छत्रपती शिवाजी महाराजांनी रायरेश्वर मंदिरात स्वराज्याची शपथ घेतली व या शिवतीर्थ रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा 6 जून 1674 साली राज्याभिषेक सोहळा याच ठिकाणी पार पडला. 32 मन सोन्याचं सिंहासन उभं राहिलं व या सिंहासनावर बसून माझे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती झाले. क्षत्रिय कुलवंश सिंहासनाधीश्वर राजाधिराज योगीराज श्रीमंत योगी श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. राजदरबारातील ध्वनी चमत्कार. काल्पनिक दूरदृष्टी. स्वराज्यातील पहिला इको पॉइंट नगरखान्याजवळ आहे. नगरखान्याजवळ गेलो की त्या खडकावर हळू जरी आवाज केला तरी सिंहासनाजवळ ऐकू येत असे. हाच तर माझ्या महाराजांचा गनिमी कावा होता. शूज. मी मराठ्यांची पंढरी शिवतीर्थ रायगडावरील पवित्र असे दगड आज वेचत आहे आणि हे दगड मी आमच्या घरी आमच्या देवाऱ्यात नेऊन ठेवणार आहे, कारण की या दगडांना छत्रपती शिवाजी महाराजांचे चरण स्पर्श झालेले आहेत. इसवी सन 1818 साल मराठा साम्राज्यातील 11 काळे दिवस. इंग्रजांनी ह्याच पोटल्याच्या डोंगरावरून तिथे त्यांनी तोफा नेल्या व त्या तोफांचा मारा रायगड किल्ल्यावर केला. तब्बल 11 दिवस हा रायगड किल्ला जळाला. याच्यावरच्या सागवानी लाकडाच्या सर्व इमारती जळून खाक झाल्या. उरले फक्त दगडी अवशेष. अहो, सोन्यासारखा स्वर्गासारखा रायगड किल्ला त्या क्रूर इंग्रजांनी जाळून टाकला. हो, तब्बल 11 दिवस हा मराठ्यांची पंढरी जळत होती. हो, राजदरबार व सिंहासनाच्या मागच्या बाजूस शिवकाळातील अनेक बांधकामाचे व इमारतीचे अवशेष पाहावयास मिळतात. दळण निवडणे, भाजी चिरणे वगैरे काम कामवाल्या महिला येथे स्वयंपाक करीत असत. येथे अशा 2 1 BHK इमारती होत्या. अष्टप्रधानांचे वाडे. प्रत्येकाला एक उमार आहे. त्या काळी महाराजांनी शौचालयाची व्यवस्था केली होती. आजही आपल्याला त्याचे काही अवशेष पाहावयास मिळतात. स्वराज्याचा कारभार सुरळीत चालावा म्हणून महाराजांनी अष्टप्रधान मंडळ म्हणजेच 8 खात्यात विभागणी केली होती. जगातील सर्वात काळा दिवस 3 एप्रिल 1680. महाराजांचे शेवटचे शब्द काय होते ते ऐका. माझी जाण्याची वेळ झाली आहे. सप्तसिंधूला यमुनातून मुक्त करा. काशी विश्वनाथला वाचवा. 12 ज्योतिर्लिंगांना हिंदवी स्वराज्यात. हा आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा राजवाडा. छत्रपती शिवाजी महाराज याच ठिकाणी राहत असत. त्यांनी याच ठिकाणी 3 एप्रिल 1680 साली हनुमान जयंतीच्या दिवशी याच ठिकाणी अखेरचा श्वास घेतला. मराठ्यांचा सूर्य अस्ताला गेला.
माहीत होऊ द्यायचं नसेल. महाराज आणि एखादा मौला गुप्त चर्चा करतात. हां हे काय हे दोन हे 1 2 3च काय ही मोहिमा ठरवायची. महाराजांना गुप्त बातमी सांगण्याची जागा म्हणजे खलबतखाना होय. याच ठिकाणी गुप्त चर्चा व्हायच्या. एकदा पुन्हा महाराजांना गुप्त बातम्या सांगण्याची जागा म्हणजे ही खलबतखाना होय. या ठिकाणी गुप्त चर्चा होत असे. खाली गेल्यास बघा एक अंडरग्राऊंड रूम आहे, तेच मोहिमा ठरवायचे. चला तर मी तुम्हाला ती रूम दाखवते. माळावर भरपूर पाणी. सर्वांना आश्चर्य वाटलं. तेव्हा प्रभाकर भट्ट सर्व मंत्रिमंडळांना म्हणतात, महाराज तुम्ही चिंता करू नका. त्या शिवाने या शिवासाठी स्वर्गलोकीची गंगा या ठिकाणी आणून दिली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकावेळी काशीवरून गागा भट्ट यांनी 7 नद्यांचे पाणी राज्याभिषेकासाठी आणले होते व उरलेले पाणी या गंगासागर तलावामध्ये टाकले गेले, म्हणून याला तीर्थ गंगासागर तलाव म्हणतात. हे आहेत सप्तमजली मनोरे. इयत्ता 4थीच्या पाठ्यपुस्तकात रायगड किल्ल्याचा फोटो म्हणून हेच सप्तमजली मनोरे दाखविण्यात आलेले आहेत. महाराजांनी जर एखादी मोहीम जिंकली तर या सप्तमजली मनोऱ्यावर एकूण 365 दिवे लावले जात असत व एकदम याच्या 7व्या मजल्यावर भगवा ध्वज फडकविला जात असे आणि याला विजयस्तंभ असे सुद्धा म्हटले जाते. या दरवाजातून जाणारी वाट ही स्वयंपाकघरात जाते. दळण, भांडीकुंडी, स्वयंपाक, धुणे करणाऱ्या स्त्रिया याच दरवाजामधून वरती जात होत्या. आता आपण पालखी दरवाजाजवळ आलेलो आहोत. या ठिकाणी बाहेरच पालख्या, मेणे ठेवले जात असत आणि या दरवाजातून फक्त छत्रपती शिवाजी महाराज आणि युवराज छत्रपती संभाजी महाराजच जात असत आणि त्यांच्या राण्या यांनाच या दरवाजातून जाण्याची परवानगी होती आणि जे कोणी पालखी धरणारे आहेत ना ते या ठिकाणी बाहेर विश्रांती करत असत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 6 राण्या, या 6 राण्यांचे महल याच ठिकाणी आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की छत्रपती शिवाजी महाराजांना तर 8 राण्या होत्या, मग या ठिकाणी 6 राण्यांचे महल कसं काय आहेत बरं? तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पहिल्या पत्नी छत्रपती संभाजी महाराजांच्या मातोश्री सईबाई राणीसाहेब यांचे राजगडावर निधन झाले होते व पुतळाबाई राणी सरकार या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेबांच्या सेवेसाठी पाचड या गावी त्यांच्या राजवाड्यात राहत होत्या, म्हणून या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या 6 राण्यांचेच महल आहेत. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी हिरकणी नावाची एक गवळण नेहमीप्रमाणे किल्ल्यावर दूध विकण्यासाठी आली होती व कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्त रायगड किल्ल्यावर एक कार्यक्रम होता व ती कार्यक्रम पाहण्यात इतकी मग्न झाली की तिला कळालंच नाही दरवाजाचे केव्हा दार बंद झाले ते. मग नंतर जेव्हा तिच्या लक्षात आलं की रायगड किल्ल्याचे आता संपूर्ण दरवाजे बंद झालेले आहेत आणि तिचं बाळ हे तिच्या घरी एकटं होतं, तिच्या तान्ह्या बाळाच्या मायपोटी ती या बुरुजावरून खाली उतरली, म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या बुरुजाला हिरकणी बुरुज असे नाव दिले व साडी आणि चोळी देऊन तिचा सत्कार केला. ही महाराष्ट्राची शिवकन्या महाराजांचे दर्शन घेण्यासाठी कशी जंगलातून कपारीतून सफर करत आहे.
बरं 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 हां हां हो सर. स्वराज्याशी गद्दारी करणाऱ्याला आणि राजद्रोह करणाऱ्या गुन्हेगाराला याच ठिकाणी याच टकमकटोकावरून त्याचे हातपाय बांधून पोत्यात टाकून पोत्याला बांधून याच ठिकाणी त्याचा कडेलोट केला जाई. म्हणून स्वराज्याशी गद्दारी करण्याचं कोणालाही हिंमत नव्हती. धुवा 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 धुवा. शिवभक्तांनो, कसा वाटला शिवतीर्थ रायगड? कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या या छोट्या बहिणीचा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. जय शिवराय.